नमस्कार, कोकणचं महाचॅनल कोकण 7 लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे। महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा पुन्हा एकदा मुख्यमंत्री बसलेला आहे। एकनाथ शिंदे यांच्या रूपानं शिवसेनेचा चौथा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्यामध्ये विराजमान झालेला आहे आणि अगदी प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, अगदी उद्धव ठाकरे यांच्याशी अगदी घरोब्याचे संबंध असणारं एक सावंतवाडीतलं कुटुंब म्हणजे परुळेकर कुटुंब आपल्यासोबत अनिलजी परुळेकर आहेत। ज्येष्ठ शिवसैनिक ते आहेत आणि रोखठोक बोलणं, रोखठोक वक्तव्य करणं ही त्यांची खासियत आहे। आपल्यासोबत परुळेकरजी आहेत। परुळेकरजी, सर्वप्रथम आपलं स्वागत आहे यामध्ये। ज्या पद्धतीनं आपण बघितलं तर एक शिवसैनिक, सामान्य शिवसैनिक, मग मनोहर जोशी असतील, नारायण राणे असतील, ठाकरेंचे सुपुत्र उद्धव ठाकरे असतील आणि त्यांच्यानंतर एक सामान्य शिवसैनिकातला आनंद दिघेंचा शिष्य असणारे एकनाथ शिंदे आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेत। काय सांगाल? मला आनंद आहे। आनंद दिघे हे माझे शिष्य होते, मी त्यांचा गुरु होतो ठाण्यामध्ये जाऊन शिवसेना स्थापन करण्यामध्ये। तसंच उद्धव ठाकरे हे आमच्या म्हणजे ज्याला म्हणतात ना मांडीवर लहानाचे मोठे झाले त्या घरातला माणूस मी, एक साधा भोळा माणूस। आम्ही काही कारणास्तव मुंबईत नाही राहू शकलो, तब्येतीमुळे म्हणा, घरातल्या प्रॉब्लेममुळे। पण उद्धवजींचा जो स्वभाव साधा भोळा होता त्यांचा गैरफायदा घेऊन उद्धवजींना नको त्या ह्याच्यामध्ये फसवलं गेलं, ही माझी पण भावना होती। मी पण काही माझे जे ज्येष्ठ लोक आहेत त्यांच्याशी कधी कधी बोलायचो, अरे घातक लोकांबरोबर नको रे राहूत। बाळासाहेब गेले त्याचवेळी ही जी मंडळी आता जे पुतना मावशीसारखी जवळ आली आहेत त्यांनी शिवसेना गिळण्याचा प्रयत्न केला होता, पण माझ्यासारखे लाखो शिवसैनिक बाळासाहेबांनी तयार केले, आम्ही त्यांना ते गळू दिलं नाही। आणि त्यांच्याबरोबर संगत नको करू, तुला ते फसवल्याशिवाय राहणार नाही। आणि खरोखरच ही महाविकास आघाडी जी होती तिचा जर बारकाईने विचार केला तर शिवसेनेला तिचा काही उपयोग नव्हता। शिवसेनेच्या मंत्री आमदारपासून प्रत्येकजण घुसमट होती। अगदी अलीकडचं शेवटचं उदाहरण जर द्यायचं तर मुख्यमंत्री आमचे उद्धव ठाकरे होते, त्यांनी सांगितलं होतं की काँग्रेसचा दुसरा उमेदवार उभा करू नका विधान परिषदेला। ते न ऐकताना अडचणीत आणण्याचं हे करून काँग्रेसने आपला दुसरा आणि जगताप पडला, त्याची नाट कोणाला लागली महाविधान म्हणजे उद्धव ठाकरेंबरोबर झालं ते। अशा अनेक घटना घडत होत्या। बाळासाहेब किंवा प्रबोधनकार हे कधीच सत्तेवर बसले नसते, पण आज नाही तर कधीच नाही हे त्यांच्या मनावर ठसवून शरद पवारसारख्या माणसाने, ज्यांनी नेहमीच मुख्यमंत्रीपद कसं मिळवलं आहे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे, त्यांनी उद्धव ठाकरेंना तिथे बसवलं। हे पुतना मावशीचं प्रेम, शिवसेनेवरचं प्रेम नव्हे। आणि त्यामुळे आमच्यासारखंही यांना आम्ही आमच्या वेगवेगळ्या माध्यमात, कारण मी बाळासाहेबांचं ना प्रॉमिस दिलं होतं, घरातला माणूस होतो मी। बाळासाहेबांच्या बंगल्यावर म्हणजे शिवाजी पार्कपासून मातोश्रीपासून कुठेही सेवा त्यांनी कधी बोलवलं की जायचं, दौऱ्यावर जायचं। अख्खा कोकण दौरा जो होता खेडपासून, हे 70 सालातला तो प्लॅन केला होता। इथे येऊन बाळासाहेब 2 दिवस ह्या घरात राहिले होते 70 सालात। परत 90 सालामध्ये आले तर बंगल्यावर त्यांची सोय होऊ शकत होती, राणे किंवा विठ्ठल चव्हाण आमदार होते सरकारी, पण नाही मी अनिल परुळेकरच्याच घरात राहणार, कारण त्या घरात शांतता सगळे हे असतं। अशा परिस्थितीत खूप वेळ इथे बसून प्रयत्न करत होतो। कालही मी सुभाष देसाई ॲक्च्युली मी ज्यावेळी विभाग प्रमुख म्हणजे आता जिल्हा प्रमुख होतो वांद्र्यापासून डहाणूपर्यंत, त्या सुभाष देसाई आमच्याकडे शाखा प्रमुख होता। हे माझं आणि त्याचं नातं आहे। अधिक माझ्या बहिणीचा विद्यार्थी, त्यावेळी आमच्या घरातला माणूस तो। मला रडू आलं। मी रावते, दिवाकर रावते हे वगैरे आमच्या काळातले शिवसैनिक, मला भुंदके आले, कारण म्हणजे होतं आहे ते बरोबर होत नाही। जे शरद पवार आपल्या तोंडाने बोलला, टी व्हीवर सांगितलं की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, नाही व्हावेत, हे जर अगोदर केलं असतं तर हा प्रश्न आलाच नसता।
मी एकनाथ शिंदेना 1980 सालपासून ओळखतो, जवळजवळ 42 वर्ष ओळखतो. शिवसेनेला 56 वर्ष झाली. त्याच्यातल्या 42 वर्षाचा काळ आहे तो काही कमी लोक लेखता येत नाही. साडेतीन जवळजवळ 12 त्रिक 36 आणि वरती 6 3.5 तप. कारण मी डोंबिवलीत राहत होतो त्यावेळी आमचं जाणं येणं होतं. सतीश प्रधानपासून मोदा जोशीपासून ठाण्यात आम्ही काम करतो, त्यामुळे आनंद दिघे आम्हाला पुष्कळ गोष्टी विचारायचा. तो आमच्यासारखाच त्यागी शिवसैनिक होता. आमच्यासारखा म्हणजे मी एकट्याला म्हणत नाही आहे, शिवसेनेत अनेक माझ्यासारखे अनिल पुरळेकर झाले असतील. त्यांनी बाळासाहेबांचे आदेश पाळून वाटेल ते केलं, जीवनाची बाजी लावून, पण मागायला कधी उभा राहायला नाही. पण आता घरातच भांडणं होत आहेत. भाऊ भावावर सातबाराच्या उतारून भांडण होतात. मग राजकारणात काय होणार ते होणारच. आणि तीच परिस्थिती झाली. महाबळेश्वरला ज्यावेळी अधिवेशन झालं त्यावेळी अनेक लोक शिवसेना बाळासाहेबांच्या नंतर आपल्या राब्यात राहावी म्हणून आपले घोडे पुढे धावत होते. मी नावं सांगत नाही त्यांची, पण त्याचवेळी खमकेपणे आमच्यासारखे एक 30-40 लोकांनी उभं राहून बाळासाहेबांना सांगितलं, नाही बाळासाहेब तुमच्यानंतर शिवसेना हे उद्धवजीच सांभाळतील. तो बाळासाहेबांचा विचार नव्हता, बाळासाहेबांच्या मनात पण नव्हतं. हा विचार आमच्यासारख्या पहिल्यापासून त्यांच्यावर असलेल्या शिवसैनिकांनी बाळासाहेबांना दिला का हळूहळू वयपरत्वे तुम्हाला शिवसेनेसाठी धावपळ करणं जमत नाही, ही जबाबदारी त्यांच्याकडे द्या. कारण ठाकरे कुटुंबाची एक खैसियत आहे. खैसियत त्यांना ठाकरी बोलतात. ठाकरी ते कधी शक्यतो कोणाच्या समोर वाकत नाहीत. मी बाळासाहेबांच्याबद्दल बोलतोय. प्रबोधनकार बाळासाहेब आणि उद्धव, बाकी ठाकरेंची आमचं देणं घेणं नाही, आमचा संबंध पण नाही. संबंध नाही म्हणजे ओळख आहे, लहानपणी बघितलं आहे, पण संबंध नाही. तेही त्यावेळी नाराज होऊन बाहेर पडले. बाळासाहेबांनी सख्या भावाला आमच्यासमोर चापक्याने फोडलेलं आहे. शिवसेनेची त्यावेळी गद्दारी करत होता म्हणून रमेश ठाकरे. याचे जसे शिवाजी महाराजांनी संभाजी राजांना स्वतः जेलमध्ये घातलं पन्हाळगडावर, तसं आमच्यासमोर समक्ष बाळासाहेबांनी रमेश ठाकरेला चापकाने फोडून काढलं. का तर शिवसेनेची गद्दारी करत होता. अशी शिवसेना बाळासाहेबांनी बनवली, घडवली. आम्ही घडलो त्याच्यातून. आता जे झालं कारण काय होतं, बाळासाहेबांना माहिती होतं. मग शिवसेनेने पहिल्यापासूनच आपल्या देहधोरणात ठेवलं होतं 20% राजकारण आणि 80% समाजकारण. आणि याच बेसवर शिवसेना उभी राहिली. कुठलाही पक्ष बारकाईने जर तुम्ही बघितलात, शिवसेनेसारखा बांधलेली संघटना नाही. आजही शिवसेनेची संघटना अशी आहे, वेळ प्रसंग पडला तर मी पण शस्त्र घेऊन शिवसेनेसाठी उभा राहील. की आमच्या नसानसामध्ये शिवसेनेची हिंमतबाजी वसे असे गाणं होतं माझं, नसानसामध्ये हिंमतबाजी. त्याच्यात काय झालं, ह्याही जे आता 2 निवडणुका झाल्या, आता कुठलाही शत्रू समोर असतो, राजकारणात ही लढाई असतेच. माझ्या वडिलांचा समोरच्या शत्रूपेक्षा मागून पाठीवर खंजीर खुपसणारा आहे. 66 सालात इथेच सांगितल्या, मृत्यूशय्यावर होते इथेच. राजकारणात निवडणूक लढू नको साहेब, मला काही द्यायला तयार होते. माझ्याकडे शिक्षण आहे, फॅमिली बॅकग्राऊंड आहे. हेच माझ्या वडिलांचं घर 6000 स्क्वेअर फुटाचं आहे, मी एकटा राहतोय. म्हणजे बाकी काहीच गरज नव्हती मला. खूप आहे, चांगलं कुटुंब आमचं आहे, एज्युकेटेड, सगळे एज्युकेटेड आहेत. बाळासाहेबांनी मला दरवेळी सांगितलं, तुमच्या मागून मी येणार, मी तुमचा सैनिक आहे, पहिले तुम्ही पुढे जा. आणि असे माझ्यासारखे अनेक शिवसैनिक बाळासाहेबांनी तयार केले, निस्वार्थीपणे शिवसेनेचं काम करणारे. म्हणून शिवसेना मोठी होत गेली आणि मोठी होणार आहे. कोण संपवू शकत नाही शिवसेनेला. इंदिरा गांधी संपवू शकली नाही, इमर्जन्सी संपवू शकली नाही. कारण शिवसेना ही संघटना आहे, एक ते तत्व आहे.
तो एक वसा आहे. आपण जसं एखादं व्रत करतो तसं ते व्रत आहे, साधं नाही आहे ते. नंतर काय झालं मध्ये इथे काहीतरी मिळतं म्हणून लाईन लावायला लागले आणि उपरे खुपरे त्याच्यात घुसायला लागले. आणि आता काय असतं माहिती आहे का, पतिव्रता जी असते की नाही ती नेहमी घराच्या 2 दरवाजाच्या आत असते आणि बाकी असतात ना त्या रस्त्यावर येऊन हे करतात. तसा हा रस्त्यावर जे पतिव्रता आहे ते स्वतःला शिवसैनिक समजतात. एकनाथ शिंदे नाही आहे. एकनाथ शिंदे हा कट्टर शिवसैनिक आहे. त्यांनी काय काय केलं मी इथे सांगू शकत नाही, पण सेनेसाठी त्यांनी खूप काही केलेलं आहे. एका शेतकऱ्याचा मुलगा गरीब शेतीतून आलेला कष्ट करून उभा राहिलेला, योग्य वेळी त्याला मिळत गेलं त्याचं तो हे करत गेला. ठाण्यासारख्या ठिकाणी पुण्याच्या खालोखाल सुशिक्षित शहर ठाणं आहे. 4 वेळा आमदार होणं ही साधी गोष्ट नाही आहे. ठाण्यामध्ये काय सगळे कामगार राहत नाहीत आणि झोपडपट्टीवाले राहत नाहीत. त्यांनी काम केलं म्हणून तो निवडून आला. तोही खूप वेळा हे बोलत होता. मला पण सांगत होतं, पण मला शक्य नाही रे आणि मी परत येणार आहे, कारण साहेबांची परवानगी घेऊन मगाशी मी तो विषय अर्धवट राहिला. माझ्या मनात खूप वर्षापासून पंढरपूरला आहे का, आम्ही इथे पंढरपूरला जात होतो शाळा कॉलेजात असताना. वारीला का पंढरपूरची वारी करावी. 32 वर्ष मी पंढरपूरची वारी केली. 90 सालात इथे एक बंड झालं होतं शिवसेनेत. संपूर्ण शिवसेनाच संपवली असती. 1 वर्ष येऊन सावंतवाडीत राहिलो. 90 संपूर्ण जिल्हा बांधला. एकटा आलो होता बरोबर, गँग बिंग घेऊन असे कोण नाही. आम्ही जीवावर उदा राहून खेळणारी माणसं. तानाजी महाराज सदैसारखी मागे कोण आहे बघणार नाही, पुढे जाऊन लढणार. आजही पूर्ण ती 90 सालातलं बंड विस्तारलं आणि नारायण राणे पहिला आमदार निवडून आला. तोपर्यंत शिवसेनेचा आमदार इथून निवडून येत नव्हता. ते जे बंड निस्तारलं म्हणून राणेला तिथून निवडून येता आलं. त्याच्यानंतर शिवसेनेने उभारी घेतली. आजही शिवसेना चांगल्या स्थितीत आहे. इथं काही शिवसेनेला धोका नाही. बाकीच्याबद्दल मी नावं घेत नाही, नाव घेऊन मला तोंड खराब करायचं नाही. त्यांच्या निष्ठा आम्हाला माहिती आहेत, कुठे कुठे जाऊन विष्ठा खाऊन आले आणि आता निष्ठा म्हणून सांगतात. ते विष्ठा खाल्लेले निष्ठा काय सांगणार, त्यांनी आम्हाला शिकवू पण नाही. पण मी पंढरपूरची वारी 90 सालपासून जातो. 90पासून 12 वर्ष गेटवे ऑफ इंडिया ते पंढरपूरपर्यंत चालत गेलो. पंढरपूरची वारी माघवारी मुंबईची वारी गेटवे ऑफ इंडियाकडनं सुरू होते. आजही 4 वाऱ्या तिथूनच सुटतात. पण आषाढी, कार्तिकी, माघ आणि चैत्री आम्ही माघवारीला जायचो. 12 वर्ष मुंबईहून गेलो. 12 वर्ष मुंबई ते देहू ते आपलं आळंदी ते पंढरपूर गेलो. 24 वर्ष झाली पायवारी. 6 वर्ष पुणा ते पंढरपूर गेलो. 30 वर्ष पंढरपूरच्या वारीत गेल्यानंतर मला मी कोण आहे ते समजलं. माझी ओळख झाली. मी कोण आणि मी कोण याच्यात फरक आहे. तिथं गेल्यानंतर सर्वसामान्य आजूबाजूला जी माणसं असतात त्याच्या प्रत्येकातच देव असतो आणि देव जागृत झालेला असतो. कोणी कोणाकडे संशयाने बघत नाही. कोणी कोणाकडे एकदम देवासारखेच एकमेकावर वागतात. आणि हे जवळजवळ 2.5 तप झालं आणि वरती 2 वर्ष गाडीने गेलो. यावर्षी जाणार आहे. तर पंढरीचा वारकरी असल्यामुळे आमचं आता शिवसेनेचं तत्व तशी ही जी माळ आहे, हे तुळशी माळ गळा हे तत्व आहे. ह्याच्यामुळे माझ्या आयुष्यात पण मला खूप फायदा झाला. आत्ताची जी घटना आहे त्याच्यात एक सिनियर एक शिवसैनिक 19 जून 1966 सालपासूनचा एक शिवसैनिक म्हणून मी नक्की सांगेन, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळालं म्हणून सांगत नाही आहे. याच्यापूर्वी लुच्च्या शिवसैनिकांना मुख्यमंत्रीपद मिळालं, सच्चे नव्हते त्यांना मिळालं. त्यांनी काय काय राहील. पण एकनाथ शिंदे हा आनंदिगेने
कारण आनंद दिघेने ज्यांच्यावर शिक्का मारला तो गद्दार शिवसैनिक होऊच शकत नाही. आणि इतका एकनाथ शिंदे हा सच्चा शिवसैनिक आहे. बाळासाहेबांसाठी आणि शिवसेनेसाठी, खऱ्या शिवसेनेसाठी तो काही करेल. शिवसेनेच्या बाजूने जे कोण आता भुंकतायत, कारण शिवसेनेच्या डरकाळ्या असतात. 84 वर्षी तुम्ही तिथे पण माझी हा आवाज कोणाचा, सावंतवाडीचा आठवतं ना, तुतारीकडे. आम्ही भुंकत नाही, कुत्रे भुंकतात. पण शिवसेनेच्या बाजूने जे कोण आता कुत्रे भुंकतायत ना, त्यांनी आता हे थांबवावं. शिवसेनेच्या जडणघडणीत त्यांचं काही काम नाही. आणि पुढेही शिवसेनेवर प्रसंग आले तरी हे पळपुटे दुसरीकडे जाणार आणि कुठल्या तरी साहेबाच्या बंगल्यात जाऊन लपून बसणार. त्याने एक कृपया थांबवावं, महाराष्ट्राच्या हितासाठी आणि हिंदुस्थानच्या हिंदुत्वासाठी. हिंदुस्थानामध्ये हिंदुत्व हे जोपासलं गेलंच पाहिजे. आता परत हिंदुत्व हा मुद्दा आला. हिंदू आणि हिंदुत्व ह्याच्यात फरक आहे. बॅरिस्टर सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदुत्व सांभाळलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदुत्व सांभाळलं म्हणून रायगडावर आपल्या आईची समाधी नाही बांधली, तर मदारी मेहतरसारख्या एका मेहतर मुसलमानाची कबर बांधली आहे. कोणी जाऊन बघू शकतो. का? त्यांना हिंदुत्व जपायचं होतं. सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आयुष्यात कधीच पूजा नाही केली, होम नाही केलं, हवन नाही केलं, कधीच नाही केलं. माझ्या जीवनाशी स्वातंत्र्यवीर सावरकर खूप जवळून आहेत. कारण माझे काका त्यांचे सेवक होते 1924 सालपासून. काशीनाथ लक्ष्मण उर्फ आबासाहेब परुळेकर, रत्नागिरी, बापूसाहेब परुळेकरांचे वडील. आणि ते अनेक वर्षे हिंदू महासभेचे अध्यक्ष पण होते. आणि नंतर माझे सासरे दस्तूरखुद्द एकनाथजी हे त्यांचे 18व्या वर्षापासून 81 वर्षापर्यंत बॉडीगार्ड होते. हे माझं लग्न बाळासाहेबांनी ठरवलं, ह्या मुलीशी लग्न कर. आणि त्याच्यातली हे एकनाथ खानोलकर हे माझे सासरे हे वयाच्या 18व्या वर्षापासून 81 वर्षापर्यंत सावरकरांचे बॉडीगार्ड होते. आमच्या लग्नात वैदिकपणा कमी होता. आम्हाला प्रत्यक्ष त्यांचे आशीर्वाद लाभले, कोणाचे? सावरकरांचे. आणि इथे प्रत्यक्ष बाळासाहेब आहेतच. बाळासाहेबांनी शिवाजी महाराजांचा पुतळा दिला. आणि मी बाळासाहेबांचा स्पेशल कमांडो होतो. आहे ना मला कमांडोसाठी पर्सनॅलिटी, समजलं? स्पेशल कमांडो. आणि मी स्पेशल कमांडो ट्रेनिंग घेतलेलं आहे 2 वेळा, समजलं? ते हे आमचं त्यांच्याशी नातं. हा माझा इकडचा फोटो, हा माझा माझा मुलगा आणि वडिलांचा फोटो. आम्हाला हे प्रसिद्ध नाही, कारण हे माझी सगळी त्यावेळचे सहकारी. कशासाठी हे दाखवलं माहिती आहे का? ह्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची सेवा केली आणि ह्यांनी ह्या हिंदू सम्राटाची सेवा केली. नक्कीच बाळासाहेबांचा विषय आला आणि अगदी तुम्ही पण थोडेसे भावूक झालात. आज बघितलं तर असं म्हणतायत काही जण की बाळासाहेबांच्या मुलाला खाली उतरवलं मुख्यमंत्री पदावरनं. आणि जे गद्दार, म्हणजे तुम्ही म्हणताय की एकनाथ शिंदे गद्दार होऊ शकत नाही, मात्र शिवसेनेतलेच काही लोक त्यांना गद्दार म्हणतायत. किंवा 50 आमदार, मग त्याच्याबरोबर 39 आमदार हे शिवसेनेचे आहेत. तर त्याच्याकडे तुम्ही कसं बघताय की बाळासाहेबांच्या मुलाला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला, मात्र आनंद दिघेंचा एक शिवसैनिक, एक सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री पदावर पुन्हा विराजमान झाला? दुसरी बाजू का नाही तुम्ही बघत त्याची? ही जी घटना घडली त्याच्यात ज्यावेळी मुख्यमंत्री पदावर बसला उद्धव ठाकरे, तो बाळासाहेबांचा मुलगा म्हणून बसला नाही, मुळीच नाही. काही जणांची सोय होती म्हणून त्याला मुख्यमंत्री केला. कारण पहाटेला काय घडलं होतं, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचं हे झालं होतं माहिती आहे तुम्हाला? ते झालं, त्याच्यावर उतारा म्हणून हे केलं आणि सर्वमान्य म्हणून त्यावेळी उद्धव ठाकरे हे आमदार पण नव्हते. बरोबर. नंतर विधान परिषदेवर
मग आता अशी भावनिक कोणी तुम्ही सांगू नका बाळासाहेबांच्या मुलाला उतरवलं म्हणून. राजकारणामध्ये गेल्यानंतर सगळ्याला तयारी ठेवली पाहिजे. एक दुसरं एक बघा, राजकारणात आजपर्यंत दस्तूर खुद्द आज जे टिवटिव करताय शरद पवार, त्यांनी कोणी दुसऱ्याला मुख्यमंत्री म्हणण्यापासून आपण उपमुख्यमंत्रीपद घेतलं होतं काय? हा पण पायंडा या पुढच्या राजकारणाच्या दृष्टीने चांगला आहे. बरोबर. माणसातलं चांगलं पण बघा, वाईट पण बघू नका. आणि बाळासाहेबांनी आम्हाला चांगलं पणच बघायला शिकवलं, वाईट पण बघायला शिकवलं नाही. बाळासाहेबांच्या नावाने नको तो आहे, कारण मी उद्धव ठाकरेंपेक्षा जास्त जवळजवळ बाळासाहेबांच्या जवळचा माणूस आहे. उद्धव ठाकरे तिसरी चौथीत दुसरीत जात असताना बालमोहन शाळेला आम्ही बाळासाहेबांच्या सेवक म्हणून तिथे काम केले बंगल्यावर. तर बाळासाहेबांचा विचार काय होता, बाळासाहेबांचं मनात काय होतं, हे आम्ही त्यांच्यापेक्षाही चांगलं ओळखतो. त्या उद्धव ठाकरेंना त्यांनी उतरवलं नाही. परिस्थितीच्या ह्यांनी उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यायला लागला. तेच उद्धव ठाकरेंनी ह्यांना पहिल्यापासून बरोबर घेऊन त्यांच्या मनातलं जर ऐकलं असतं तर ही परिस्थिती आली नसती. आत्ता जी आम्ही बाळासाहेबांबरोबर भांडत होतो, तुम्हाला एक मुद्दा म्हणून सांगतो. 1990 सालात मी ज्यावेळी इथे जिल्हा प्रमुख म्हणून आलो होतो, लोकसत्तेमध्ये एक बॅनर लाईन आली. लोकसत्ता 11 वाजता त्यावेळी यायची व्हाया बेळगाव. आता सामना येतो तशी बॅनर लाईन आली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख पदाचा राजीनामा देणार. केवढी खळबळजनक बातमी होती. 90 सालातली गोष्ट सांगतोय मी. वाचली, थोड्या वेळाचा जरा हे केलं, विचार केला आणि पोस्टात गेलो. त्यावेळी आमच्याकडे हे नव्हते आणि घराकडे पण फोन नव्हते. पोस्टात गेलो, हॉलर कॉल लावला डायरेक्ट बाळासाहेबांच्या घरी गेला. तो बाळासाहेबांनी घेतला. हॅलो बाळासाहेब, जय महाराष्ट्र. अनिल कोळेकर सावंतवाडीहून बोलतोय. बोल. आला का लोकसत्ता तिथं? हो पोचला. इथं वाचला का? नाही, डिटेल नाही वाचला, बॅनर लाईन वाचली. तुझं काय मत? कसलं मत सांगू? तोंडपुंजेपणाचं मत सांगू का कट्टर शिवसैनिकाचं मत सांगू? मला कट्टर शिवसैनिकाचं मत पाहिजे. बाळासाहेब, तुमचे आमच्यावर अनंत उपकार आहेत. आमची पिढी फुकट गेली असती तरुणांची. तुम्ही आम्हाला शिवसेनेचा वसा आणि व्रत दिलं, पण आम्ही वाचलो आणि आम्हाला तुम्ही सोशल वर्क करायला, समाजसेवा करायला शिकवलीत आणि तो नाद लावलात शाखा काढून. आणि आम्हाला तुम्ही एवढं तयार केलं आहे. आज तुम्ही राजीनामा दिलात कोणत्याही कारणासाठी, शिवसेनेचं काही नुकसान होणार नाही. आम्ही शिवसेना तेवढ्याच जोमाने चालवणार. काय बोलले? रात्रीच्या संध्याकाळी निघ आणि उद्या सकाळी माझ्या बंगल्यावर ये. हे बाळासाहेब कानपडात नाही मारली, माझ्या हाकलवून नाही दिलं मला. शिवाय तुम्हाला कुठे बाळासाहेब समजलेत? तुम्ही राजीनामा द्या. आणि किती गोष्टी सांगण्यासारख्या ते मी काही उघडपणे सांगू शकत नाही. एकदा ही आपली आणीबाणीच्या वेळी डॉक्टर गुप्ते हे मेयर होते, गोरे पान होते. त्यांचा मुलगा पण मिलिटरीच्या ह्याच्यात वारला होता. काही नेते मंडळीने भीतीपोटी रजनी पटेलकडे जायचं आणि शिवसेना संपवायचा डाव केला होता. काही शिवसैनिकांनी, म्हणजे आमच्यासारखे, आमची एक कोर होती, आम्हाला ते कळत होतं. अक्षरशः मेयरच्या रूममध्ये घुसून काही शिवसैनिकांनी, नेते मंडळी जी तिथे होती फोडाफोडी करणारी, त्यांच्या पोटावर लांब 18-18 इंची सुरे ठेवले होते. आतडी काढतो तुमची बाहेर म्हणून. बाळासाहेबांनी सांगून न्याय केले होते. मग बाहेर आले. मला आणि आता काय करायचं? चला जाऊया म्हटलं. बसलो टॅक्सीत, 2 जण गेलो. 2 टॅक्सी केल्या. मातोश्रीवर गेलो. कुठून? मुंबईहून, म्युन्सिपाल्टीकडून. ते थांबवलंच. सगळे ते घाबरगुंडीच. अहो ते ॲक्च्युली पॅन्टी ओल्या झाल्या त्यांच्या. त्यांनी कधी 18 इंची आणि पोटावर दुसऱ्याच्या बघितलं असेल. लीडर, मी नाव सांगत नाही त्यांचं कोण होते ते. डॉक्टर गुप्ते तर शिवसेना सोडूनच गेले त्या दिवशी. काही झालं नाही आमचं. बंगल्यावर जर बाळासाहेबांच्या गेलो, बाळासाहेबांच्या समोर जाऊन आम्ही उभे राहिलो 4-8. काय रे असे काय आलात? काय झालं? काय कोण गेलं काय? नाही म्हटलं. एक चूक झाली बाळासाहेब, असं झालं. काय झालं? सगळं सांगितलं.
उठले बाळासाहेब आणि सगळ्यांनी सांगितलं तुम्ही जे केलं ते सेनेच्यासाठी योग्य होतं. कोणाला बाळासाहेब माहिती आहेत? नेत्यांच्या फुटीर नेत्यांच्या पोटावर चाकू ठेवणारे हे बाळासाहेबांनी नमस्कार केला त्यांना कोण विश्वास ठेवेल? काय असतं माहिती का, निष्ठा ही महत्त्वाची असते. आज जे बोलत आहेत ना उद्धव ठाकरेंच्या बाबत असले पाहिजे असं पाहिजे, पण आधी उद्धव ठाकरेंचं तुम्ही मत तरी आणि मन तरी ओळखून घेतलं होतं का अगोदर? उद्धव ठाकरेंना तुम्ही ओळखता तरी काय? हां अहो ॲक्च्युली ही जी मंडळी आहेत ना, म्हणजे मी जवळून जे सांगतो ही निरीच्छ अशी स्वभावाची माणसं आहेत. कधीच तिकीट ह्या जबरदस्तीने तुम्ही बसवलं आणि त्याला हे केलं आणि आपला स्वार्थ साधण्यासाठी. नक्कीच याचबद्दल प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. म्हणजे शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे जरी मित्र होते तरी पण राजकारणामधले कट्टर विरोधक त्यांना म्हटलं पाहिजे, किंवा बाळासाहेबांची हयातच अगदी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात बोलण्यात गेली. मात्र शरद पवारांनी संधी साधत तो जो काही पायंडा होता तो पुसून काढण्याचं काम केलं, किंवा त्याच उद्धव ठाकरेंना त्याच शिवसेनेला आपल्या दावणीला बांधलं असं काही जण म्हणतात किंवा काही बोलतात. त्याचबरोबर त्यांना गीता आली नाही म्हणून त्यांनी दावणीला बांधलं. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संजय राऊत ज्यांच्या वक्तव्यामुळं काही जे शिवसैनिक आहेत, जे निष्ठावान शिवसैनिक आहेत ते नाराज झाल्याचं या ठिकाणी दिसतं, किंवा सगळं जे खापर आहे महाविकास आघाडीत त्यांचाच वाटा होता करण्यामध्ये मोठा, आणि आज जे काही घडतंय त्यामध्येही संजय राऊतांनाच गृहीत म्हणजे त्यांना ब्लेम केलं जातं आहे. काय ह्या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहता? एक तर संजय राऊत हे शिवसैनिक नाहीत. शिवसेनेकडे नोकरी मिळाली सामन्यामध्ये म्हणून ते शिवसैनिक झाले. ते शिवसेनेच्या पहिल्या दिवसापासून शिवसैनिक नाहीत. जसा एकनाथ शिंदे हा 18व्या वर्षापासून शिवसैनिक, त्यांचं कितव्या वर्षापासून नोकरीला लागले हे बघायला लागेल. 2 आमचं आणि त्यांचं कधीच जमलं नाही, कधीच जमलं आणि जमणारही नाही असल्या माणसाची. कारण ज्याचा शिवसेनेशी संबंधच नाही तो आज नाचतोय शिवसेनेचा आणि वाटेल ते बोलतोय सैनिकांना. आमच्यासारखा असला तर आम्ही सोडलं नसतं त्याला. त्याला 1-2दा इंगा माहिती आहे आमचा काय आहे तो, काही माहिती आहे अनिल परुळेकरचा इंगा काय तो. तुला कोणी शिवसैनिक बनवलं? शरद पवारांचा नाचा म्हणून हा नाचणारा माणूस, दिल्लीत त्यांच्या बंगल्यावर काय मुक्काम करणारा माणूस. आणि मी जबाबदारीने बोलतोय, मी सिद्ध करू शकतो. त्या संजय जो राऊत हा शिवसैनिक नाही. आम्ही शिवसैनिक त्याला शिवसैनिक मानत नाही. त्यामुळे त्यांनी शिवसेनेमध्ये नाक खुपसण्याचा प्रयत्न करू नये. खासदार आहे, खासदारचा हप्ता भत्ता बित्ता काय मिळतो तो घे. सामन्याचा संपादक आहे तो सध्या काय पगार मिळतो तो घे, आणि शिवसेनेबद्दल बोल नका, गपरा. नक्कीच रोखठोक मत आपण या संपूर्ण घडामोडींबद्दल व्यक्त केलं आहे. शेवटचा प्रश्न म्हणजे अगदी प्रबोधनकार ठाकरे जे बाळासाहेबांचे वडील होते, आणि ठाकरे शैली आणि ठाकरे घराणं यांच्याबद्दल संपूर्ण देशाला ज्ञात आहे किंवा देश जाणतो. हेच ठाकरे सावंतवाडीतल्या याच घरामध्ये ज्या ठिकाणी आता आपण बसलोय या ठिकाणी राहिलेले आहेत. अगदी बाळासाहेब ठाकरे सुद्धा इथे राहून गेलेले आहेत, 2 वेळा राहिलेले आहेत. काय आठवणी होत्या, कारण याच वास्तूत 2 ठाकरे प्रबोधनकार आणि बाळासाहेब राहून गेलेत. नाही, प्रबोधनकार ज्यावेळी राहून गेले त्यावेळी माझा जन्म झालेला नव्हता. बाळासाहेब माझ्याच मुळे आले. कारण बाळासाहेबांच्या घरात प्रबोधनकारांनी जे मला आपुलकी दाखवली, मी जायला लागलो शिवसेनेच्या अगोदर 9 वर्ष. त्या घराण्याशी माझा एक संबंध झाला. आणि प्रबोधनकार काय होते, प्रबोधनकार काही जे व्यवसाय करत होते म्हणजे फिल्म डिस्ट्रीब्युशन वगैरे, त्या निमित्ताने फिरायचे. त्यावेळी ते रत्नागिरीला गेले की त्या परुळेकरांकडे, कारण त्यांना माहिती का ना ते एक प्रबोधनकार ठाकरे हे एकच माणूस असा. नेहरूने डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकामध्ये इंग्लिशमध्ये, त्या पुस्तकामध्ये नेहरूने शिवाजी महाराजांवर दोषारोप केला, दख्खन का चुहा म्हणून. अख्खा महाराष्ट्र झोपला होता, अख्खा 32 सालात झोपला होता. प्रबोधनकार ठाकरेंनी
इंग्रजीमध्ये खणखणीत पत्र पाठवून नेहरूंना असा सतावला जे दुसऱ्या एडिशनमध्ये त्यांनी करेक्शन केलं आहे. श्रीरामाचंद्र मंदिरमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता या एडिशन. प्रबोधन ठाकरे शाहू महाराजांचे मित्र होते, पण तत्वासाठी शाहू महाराजांच्या विरोधात पण गेले होते. कारण ते एक तत्वासाठी वाटेल ते करणारी व्यक्ती होती आणि कसला स्वार्थ नव्हता, हे मिळवीन ते मिळवीन म्हणून. तर प्रबोधनकार ठाकरेंचे इथे वास्तव्याच्या वेळी जन्म झाला, पण मला त्यांचे आशीर्वाद खूप मिळाले. मला जी शिवसेनेची जी आम्ही त्याला अनुग्रह म्हणतो गुरु संप्रदायामध्ये, आणि बाळासाहेबांना त्यांच्याचकडून मिळाला. शिवसेना या 4 अक्षराचा अर्थ गाणं लिहिलं आहे मी एक. चला उतरूया रणांगणात, शिवसेना जिंदाबाद. हिंदुस्थानची ही परंपरा, महाराष्ट्राची ही परंपरा, मराठीयानो एकजूट करा. चला उतरूया रणांगणात, शिवसेना जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद. भगवी पताका उंच धराओ, भगवी पताका उंच धराओ. हिंदुत्व आपला स्वधर्म खराओ, हिंदुत्व आपला स्वधर्म खराओ. मराठीयानो एकजूट कराओ. चला उतरूया रणांगणात, शिवसेना जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद. शिलाचे पालन वचनबद्धता, सेवाभाव आचरण नामर्दना लाथा. याच तत्वाचे पालन करा. चला उतरूया रणांगणात, शिवसेना जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद. शिवसेनेचे आदेश पालन करा, फंद फितुऱ्यांचे ताडण करा. याचसाठी उतरू रणांगणात, शिवसेना जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद. ह्याच्या पुढचं एक आहे, पण ते नाही म्हणायचे, त्याला बंद करून ठेवले. कारण आता नक्कीच अनिलजी, आपण अगदी दिलखुलास आणि रोखठोक संवाद आमच्याशी साधलात आणि आपलं परखड मत हे व्यक्त केलं. आपले कोकण 7 लाईव्ह टीमच्या वतीनं खूप खूप धन्यवाद देतो. आणि आपण ज्या पद्धतीनं भाष्य केलं या संपूर्ण परिस्थितीवर, त्याच्याबद्दल आपल्याला पुन्हा एकदा धन्यवाद देतो. तर हे होते ज्येष्ठ शिवसैनिक, ज्यांनी प्रबोधनकार ठाकरे बाळासाहेब ठाकरेंपासनं शिवसेना पाहिली आहे, शिवसेना अनुभवली आहे आणि शिवसेनेच्या जन्मापासनं ते तयार झालेले आहेत. अगदी आजसुद्धा त्यांच्यातला शिवसैनिक, कडवट शिवसैनिक दिसतोय. त्यांच्या गाण्यातनंच शिवसेना जिंदाबाद या गाण्यातनंच अंगावर, प्रत्येक शिवसैनिकाच्या अंगावर काटा उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद अनिलजी, आपण आमच्याशी. अजून एक कोकणातल्या शिवसैनिकांसाठी मुद्दाम सांगताय. इली 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 इली, शिवसेना कोकणात इली. तुमच्यासाठी माझ्यासाठी सगळ्या कोकणी बांधवासाठी कोकणात इली. शिवसेना इली, हो शिवसेना इली, शिवसेना इली. शिवसेनेचो इलो वाग, अन्यायाचो ते कराग. अन्याया झडप घालता, अन्याय निर्दालन करता. इली 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 इली, शिवसेना कोकणात. हे 90 सालातलं गाणं आहे. 70 सालातलं आय एम सॉरी. बाळासाहेब आणलं ना, ते गावगाव गाडी घेऊन फिरलोय हे गाणं म्हणत. व्हिडिओ जर्नलिस्ट किरण काळोजीसह विनायक गावस, कोकण 7 लाईव्ह, सावंतवाडी. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा.